नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये. स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल. तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील. तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात. एकदा अवश्य भेट द्या. त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला. आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव. तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध. सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर. संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27. साहित्यिक भारत कवितके यांनी पंढरपूर येथील उपोषणकर्त्या धनगर बांधवांची भेट घेऊन दिल्या शुभेच्छा. धनगर समाजाच्या ST आरक्षण अंमलबजावणीकरिता सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात उपोषणाला बसलेल्या 5 मल्हार योद्धे यांची मुंबई कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजातील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, गीतकार, सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. संविधानामध्ये समाविष्ट असून सुद्धा धनगर समाजाच्या 2-3 पिढ्या ST आरक्षणाच्या सवलतीपासून वंचित आहेत. धनगर समाजाला जवळजवळ सर्वच पक्षांनी फसवलं आहे. आदमपूर येथील ओवीकरांनी प्रथम पारंपरिक पद्धतीने ओवीतून ST आरक्षण अंमलबजावणीकरिता पांडुरंगाकडे साकडे घातले. वाजत गाजत सर्व जमलेल्या धनगर समाज बांधवांनी नामदेव पायरी जवळ जाऊन पांडुरंगाच्या चरणी निवेदन दिलं. समाजातील अनेक मान्यवरांनी व्यासपीठावरून आपली मनोगत व्यक्त केली. प्राध्यापक यशपाल भिंगे सर म्हणाले, या आंदोलनाला राजकीय वास नाही. राजकीय घुसखोरी या ठिकाणी होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी खबरदारी घ्यावी. समाजातील कार्यकर्ते यांनी राजकीय नेतृत्व निर्माण करावं. शेवटी पांडुरंग मेरगळ यांनी दीपक बोराडे, माऊली हळवणकर, विजय तमनर, गणेश केसरकर, योगेश धरम या 5 उपोषणकर्त्यांची नावे जाहीर करून उपोषणाला सुरुवात केली. मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषणकर्त्यांची चर्चा करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सदर उपोषण आंदोलन सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं होत आहे. पांडुरंग मेरगळ, विजय गोफणे, वीरू पोळेकर व इतर कार्यकर्ते गेली 2-3 महिने परिश्रम घेत आहेत. त्याची लेकरं, त्याची आई वडील यांची परिस्थिती काय असेल, का म्हणून आम्ही मराय निघालोय, ह्याचा विचार तुम्ही करणार आहे का नाही? हा विचार तुम्ही करा. अंतर्मुख व्हा. ही लढाई आपल्याला लढावी लागेल. ही लोकशाही नसती तर 2 दिवसात नाना पाटील अख्खा महाराष्ट्र पादाक्रांत केला असता आणि होळकरशाहीचं बांड निशाण मुंबईच्या तटावरती लावलं असतं. पण ही लोकशाही आहे. ह्या लोकशाहीमध्ये तलवारीची, बंदुकीची, तोफांची लढाई, घोड्यांची, घोडदळाची करता येत नाही. ही लढाई आहे बटन दाबायची आणि ती लढाई धनगरांना कळण्यात झाली. नादान, हत्यारी, असंघटित ती लढाई शिका रे बाबानो. ती लढाई तुमच्या विकासाचा मार्ग आहे, तुमच्या जीवन जगण्याचा मार्ग आहे. ती लढाई शिका, संघटित व्हा, निर्धार करा, एवढीच विनंती करतो. आणि ह्या सगळ्या लेकरांना, जे आपल्या आईला, वडिलाला, भावाला, लहान लेकरांचा निरोप घेऊन आलाय, हे साधू संन्यासी नाहीत रे बाबा. तर मी बाण पोरगा आहे. हा काय अवस्था असेल त्याच्या मनाची. खाली बसलेले 10-15 जण आहेत, त्याच निर्धारानं आलेत. अजून माझं संपल्यानंतर कोर कमिटीला विनंती करणार आहे. प्रचंड मोठं स्टेज आहे. मी प्रामाणिक माणूस आहे रे. तुमच्यापैकी एखाद्या माणसाला असं वाटतं का मी धनगर जमातीच्यासाठी चुकीचा निर्णय घेईन? साहेब तुम्हाला वाटतं? सतीश तुला वाटतं? मग एखादी गोष्ट माझी बी ऐका केला का? मी
संभाजीनगरला परवानगी दिली, तिथं व्यवस्थित होत नाही म्हणून जामखेडला गेलो. येता येता ऑपरेशन केलं, 2-2.5 दिवस घरी राहिलो, निघालो. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पंढरपूर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.